सुशांत, काय सांगाल? या ठिकाणी पुतळा उभारला जाणार आहे, तो अजून उभाही राहिलेला नाहीये, पण त्याच्या आधीच पुतळ्याच्या काही भागाला तडे गेल्याचं दिसतंय. काय अपडेट्स आहेत आणि आता तरी याची दखल घेण्यात आली आहे का? नक्कीच बरं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी भव्य असा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आणि ह्या पुतळ्याचं जे काम आहे ते दिल्लीमध्ये सुरू आहे आणि तिकडनं ह्याचे पार्ट्स या ठिकाणी आणले जात आहेत आणि ते पार्ट्स इथं मोशी परिसरामध्ये ठेवले गेलेले आहेत. त्यामध्ये एका पार्टला आहे जे तडे गेलेले आहेत, त्या संदर्भातले काही फोटोज आणि व्हिडिओज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आणि त्यानंतर आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त यांनी देखील खुलासा दिलेला आहे. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे फोटोज आहेत ते इथले नसून ते दिल्लीचे आहेत. परंतु माध्यमांनी या ठिकाणी या संदर्भात ते सांगितलेलं आहे, खुलासा दिलेला आहे की हे जे फोटोज आहेत ते मोशी परिसरामधले आहेत. संभाजी महाराजांचं या ठिकाणी स्मारक उभं होण्याआधीच असं या ठिकाणी हे घडलेलं आहे. त्यामुळं आयुक्तांनी देखील याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे, या संभाजी महाराजांचं जे स्मारक उभं होत असताना संपूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जे या संदर्भातले जे तज्ञ असतील त्यांच्याच माहितीनुसार हा जे स्मारक आहे ते उभं केलं पाहिजे. परंतु महानगरपालिका कुठेतरी हलगर्जीपणा करते का असं या ठिकाणी दिसत आहे. तर आपण पाहिलं तर यामुळे राजकारण देखील या ठिकाणी रंगलेलं आहे. सुशांत, आणखी काही आरोप होण्याची शक्यता आहे विरोधकांकडून, कारण छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळलेला होता, त्याच्यानंतर संताप उसळल्याचं पाहायला मिळालं आणि आता छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा त्याच्या काही भागांना तडे गेल्याचं दिसतंय आणि महापालिका प्रशासन मात्र जे कंत्राटदार आहेत त्यांना पाठीशी घालताना दिसतंय. त्यामुळे आणखी एक पुतळा कोसळण्याची सरकार वाट बघतंय का असा सवाल आहे. दरम्यान आपल्यासोबत असेच रहा सुशांत, याविषयीचे आणखी काही अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे आणि यावर बोलण्यासाठी सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. सचिन सावंतजी, शिवरायांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्याआधीच त्याला तडे गेल्याचं दिसतं, तुमची काय प्रतिक्रिया? या सरकारला तडे गेलेले आहेत, भ्रष्टाचारानं ग्रस्त झालेले, अनितीनं ग्रस्त झालेले सरकार आहे आणि त्यामुळे आता जे काही धक्का मारायचा आहे आणि त्यांचं संपूर्णपणे त्यांचं उद्ध्वस्त करायचं हे काम आता जनताच करेल असंच तऱ्हेचं चित्र आहे. हे अतिशय संतापजनक आहे आणि अविवेकी सरकार आहे. ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचं कमिशनखोरीचं काम इथे चालतंय आणि दुर्दैवानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात ज्यांना आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आमचे आराध्य दैवत आहेत, त्या दैवतांच्या या स्मारकांचा पुतळ्यांचा अशा पद्धतीनं जर उपयोग होत असेल तर यापेक्षा उद्वेगजनक बाब कुठली असणार नाही. आम्ही या प्रकारचा जाहीर निषेध करत आहे. सचिन सावंतजी, आपण बघितलं शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मवियानं आंदोलनं केलेली होती आणि आता या पुतळ्याला उभारण्याआधीच तडे गेल्याचं दिसते काही भागाला, तर याच्यावरून मविया काही भूमिका घेणार आहे का? नाही, निश्चितपणे म्हणजे आता हे पाहतोय आम्ही याच्यातनं आमची भूमिका आता त्याचं निषेधाचीच आहे आणि त्याच्यावरती काय करायचं आमचा पक्ष ठरवेल निश्चितपणे. परंतु या सरकारला वठणीवर आणण्याची अतिशय आवश्यकता आहे. 12 कोटी जनतेचा हा अपमान आहे, एवढं मात्र निश्चित आहे आणि तो अपमान आम्ही सहन करणार नाही. निश्चितच. सावंतजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.